सरपंच समिती. सरपंच समिती. आता महत्वाचा मुद्दा असा की बाबा सरपंच समिती आपण का आपण डिस्कस करतो त्याच्या मागे काही शासनाचे रेट ठेवलं तर काय मिळणार करलं पाहिजे ना असं. सरपंच समिती सामान्यतः ही समिती घेण्यात आमचा उद्देश असा की बाबा जेव्हा आपण सरपंच समिती म्हणतो तेव्हा त्याच्या नावामध्ये बघा समितीचे आधी काय दिलेलं आहे सरपंच. तर बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की या समितीचा संबंध ग्रामपंचायतीशी आहे. या एक विद्यार्थ्यांचा जो अप्रोच असतो तो असा असतो की बाबा ग्रामपंचायत कदाचित या समितीची स्थापना करत असेल कारण तिच्या नावामध्ये सरपंच. मात्र असं काही तेच दिसत तसं नसतं. म्हणून जर तिच्या नावात जरी सरपंच असला तरी पण ही समिती ग्रामपंचायत स्थापन. मग स्थापन कोण करतंय तर पंचायत समिती. पंचायत समितीद्वारा एक सरपंच समिती स्थापन केली. तर हा पहिला मुद्दा सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. मग दुसरी गोष्ट अशी की स्थापन कोण करते म्हटलं आपण पंचायत समिती. कोणाद्वारा पंचायत समिती. सरपंच समितीची स्थापना. आता कुठलीच गोष्ट स्थापन आपोआपच होते काय नाही ना. सर्वात आधी काय कोणीतरी शिफारस केली बरोबर. मग सरपंच समिती असली पाहिजे अशी कोणती शिफारस केली का तर आपण बघा पंचायत राज सुरुवात केली तेव्हा आपण केंद्र शासनाच्या काही समित्या बघा केंद्र सरकारनं पंचायत राज व्यवस्थेशी काही संबंधित समित्या स्थापन केल्या. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र शासनानं काही समित्या स्थापन केल्या पंचायत राज व्यवस्थेची माहिती. त्याच्यामध्ये 1970 मध्ये बघा 1970 मध्ये एक ना गोंगीरवार समिती स्थापन केली. महाराष्ट्र शासनाने केली होती ना गोंगीरवार समिती स्थापन केली. आणि या समिती या समितीमध्ये एक शिफारस दिलेली. या समितीमध्ये एक शिफारस अशी आहे की बाबा पंचायत समितीच्या उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली एक 15 सदस्यीय सरपंच समिती. शिकलेली गोष्ट आठवते काय म्हटलं या समितीला एक शिफारस काय आहे पंचायत समितीचा उपसभापती. सभापती काय म्हटलंय ना जो कोणी उपसभापती असेल त्या उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय सरपंच स्थापन करायचं अशी शिफारस कोणी गोंगीरवार. आणि यांच्या शिफारशीनुसार मग आपण काय केलो सरपंच समितीची स्थापना. आता स्थापना झाली. सुरुवातीचा मुद्दा स्थापना कोण करते पंचायत समिती. आणि शिफारस कोणी शिफारस केली गोंगीरवार समिती. आता दुसरा मुद्दा असा की सरपंच समिती स्थापन कशासाठी करते किंवा पंचायत समिती सरपंच समितीची स्थापना करते परंतु याचा एक आधार काय कुठेतरी काही नमूद असंच माणसाला वाटतं म्हणून चालतं का बरं इथं बसले मला वाटतं म्हणून बसले असं सरपंच समितीचा एक आधार आहे ज्या आधारे ही समिती स्थापन जे शिफारस तरी न केली मात्र तरी सुद्धा हिचा जो प्रामुख्याने आधार आढळून येतो तो आधार आहे एक आपण पंचायत समितीचा कोणता कायदा होता तुम्हाला आठवतं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 कोणता कायदा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चा हा कायदा अधिनियम आहे. आणि या कायद्यामध्ये एक कलम आहे या कायद्यात एक कलम 77 ही राज्यघटनेमधील प्रॉपर कलम नाहीये. ही कलम कुठली आहे
हा जो कायदा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम म्हणजे खऱ्या अर्थाने याच कायद्यानुसार या अधिनियमानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं काम चालू दोघांसाठी हा एकच कायदा थोड्या वेळा आधी सांगितलं ना तुम्हाला. तर या कायद्यानुसार या कायद्यामध्ये जी कलम आहे ती कलम आहे कलम 77 ए आणि या 77 एच्या आधारे आपण काय स्थापन केलं सरपंच समिती कोणी स्थापन केली पंचायत समिती समिती स्थापन आहे ना. ग्रामपंचायत स्थापन करणार हा पहिला मुद्दा क्लिअर. स्थापन पंचायत समिती करणे. आता बघा की बाबा लढा बोंगीरवार समितीला सांगितलं होतं की बाबा किती सदस्य असले पाहिजेत वगैरे वगैरे थोडंफार आणि त्या आधारे मग आता हिची रचना पाहता याच्यामध्ये रचनेमध्ये महत्वाचा मुद्दा असा की बाबा जी सरपंच समिती असेल हिचे सदस्य किती असतील तर म्हटलं जातं की बाबा जी शिफारस केली आहे त्याच्यानुसार 15 सदस्य असतील. किती 15 सदस्य. बघा ते सदस्य कुठले असतील की जसं पंचायत समिती आहे तर त्या पंचायत समितीच्या भागामध्ये ज्या काही ग्रामपंचायती आहेत किती ग्रामपंचायती असतील किती असू शकतात 70 पंचायती किती असू शकतात परंतु त्याच्यापैकी 15 सदस्य लोक निवडायचे. परंतु हे सदस्य कोण असतील ग्रामपंचायतीचे सरपंच. लक्षात हे जे सदस्य आपण 15 सदस्य परंतु सदस्य कोण अरे बाबा ते पंचायत समितीच्या हद्दीमध्ये जे ग्रामपंचायत येतात सरपंच त्या ग्रामपंचायतीचे सरपंच इथं सदस्य म्हणून काम करतात. सरपंच अध्यक्ष राहत नाही सदस्य म्हणजे किती 70-75 जरी ग्रामपंचायत असतील तरी पण 15 सदस्यांना आपण घेऊया किंवा 15 किंवा बघा किंवा ऑब्लिक देतो मी किंवा एक पंचमांश म्हणजे कसं की जर एक पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये जर 75 गावं असतील किंवा ग्रामपंचायती असतील तर मग त्या पंचायतचे एक 75चे एक पंचमांश किती होतात 15 म्हणजे 15 ना. चला तर अशा पद्धतीने जे काही जास्त असेल अशा पद्धतीने आपण जे जास्त असेल संख्या त्या संख्येला पहिली एक लक्षात आली की सरपंच समितीचे जेव्हा सदस्य संख्या पाहायला जातो तर सदस्य संख्या किती 15 किंवा मग जे काही सदस्य असतील म्हणजे जे काही ग्रामपंचायतीचे सरपंचांची संख्या असेल त्याच्यात 1/5. आता हे झाले सदस्य. मग सर यांचा कार्यकाळ किती असतो अरे नाराज नाही व्हायचं का बाकीचे बाबा तुम्ही तेवढे गावं आहेत 70 गावं आहेत त्या 70 गावांपैकी 15 लोकांना घेता 15 सरपंचांना घेता मग बाकीचे 60 कुठे गेले. आणि म्हणून याच्यामध्ये जेव्हा आपण सदस्य निवडतो हे क्रमाक्रमाने निवडतो. याला एक चक्राकार पद्धत सुद्धा म्हणतात क्रम पद्धत क्रमाक्रमाने. याला मी एक छोटस नाव देऊ का चक्राकार. अरे चक्राकार म्हणून समजेल तुम्हाला चक्राकार पद्धत म्हणजे काय की बाबा बघा हे जे सदस्य आहेत ह्या सदस्यांची रचना पाहिजे आपण ऑलरेडी. आता याचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ असतो 1 वर्ष. किती 1 वर्ष 1 वर्ष. म्हणजे हे जे 15 लोक आले हे किती सदस्य म्हणून किती कार्यकाळासाठी राहतील केवळ 1 वर्ष. मग 1 वर्षानं हे जे 15 सदस्य आहेत हे 15 सदस्य निवृत्त होतील आणि दुसऱ्या 15 ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य म्हणून काय 1 वर्ष 1च वर्षाचा कार्य. आणि मग असं करत 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 सगळ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांवर ती पाळी येईल. आणि असं करताना काय होईल की बाबा सगळ्या ग्रामपंचायतींना वाटेच बाबा हा चलो सगळ्यांचं प्रतिनिधित्व येईल की नाही या समितीमध्ये. तर सगळ्यांचं प्रतिनिधित्व सगळ्या सरपंचांना सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना यावर स्थान मिळावं यासाठी यांचा कार्यकाळ किती आहे केवळ 1 वर्ष 1 वर्ष. आणि अशा चक्राकार पद्धतीने क्रमाक्रमाने सगळ्या सरपंचांना या समितीमध्ये स्थान मिळेल. आता हे झाले सदस्य. मग समितीचा अध्यक्ष कोण असेल हा महत्वाचा मुद्दा. ज्या पद्धतीने आपण थोड्या वेळा आधी म्हटलं की या समितीने काय म्हणतो शिफारशीमध्येच अध्यक्ष कोण असला पाहिजे पंचायत समितीचा उपसभापती सभापती नाही. उपसभापती सभापती मुळातच नाही उपसभापती. दोन पंचायत समिती म्हणलं की एक सभापती असतो उपसभापती बाकीचे सदस्य. तर जो पंचायत समितीचा अध्यक्ष
अध्यक्ष कोण असेल याच्यामध्ये? अध्यक्ष असेल पंचायत समितीचा समितीचा उपसभापती उपसभापती. उपसभापती पंचायत समितीचा उपसभापती हा अध्यक्ष असतो सरपंच समितीचा. लक्षात येतं? तो परमानंट, त्याच्यामध्ये नो चेंज. ठीक आहे. आता अध्यक्ष झाला, सदस्य झाले, रचनेमध्ये सदस्य पाहिलो आपण. आता काय? सचिव. अरे सचिवाचं महत्वाचं पद आहे सचिव. आता याच्यामध्ये सुद्धा ही खूप कन्फ्युजिंग समिती आहे, जे वारंवार तुम्हाला कन्फ्युज करणार आहे. आता तुम्ही बघा, पंचायत समितीचा सचिव कोण राहतो म्हटलं आपण? गट विकास अधिकारी अरे हा, पंचायत समितीचा सचिव कोण? गट विकास अधिकारी आता वाटताना तुम्हाला काय वाटू शकते की बाबा या समितीचा सुद्धा, कारण ही समिती कोणाची आहे? पंचायत समिती. त्याच्यामुळे इच्छा सुद्धा सचिव कोण असेल असं वाटते. परंतु आपल्याला वाटल्यानं काय होते का? नाही. आपल्या वाटल्यानं नाही वाटल्यानं जग चालतं का? आयोगाला काय ते महत्वाचं, टेक्निकली काय. सर याचा जो सचिव आहे, हा सचिव जो आहे हा आहे विस्तार, व्हिडिओ नाही. पंचायत समितीचा एक विस्तार अधिकारी असतो, तो विस्तार अधिकारी या समितीचा सचिव सचिव असतो. म्हणून काम. लक्षात येतं? व्हिडिओ नाही, लक्षात घ्या. विस्तार अधिकारी. बघा आता याच्यामध्ये विस्तार अधिकारी सचिव झाला, सुरुवातीपासून एकदम क्विकली देऊ आणि मग नंतर काम. बघा सरपंच समितीची स्थापना कोण करतं? पटपट बोला, माझं नाही बघा. पंचायत समिती पंचायत समिती करतं. याची शिफारस कोणी केली? बोंबिलवास समितीने शिफारस केली. आता याच्यामध्ये याची शिफारस केली, परंतु ठीक आहे, याच्यासाठी एक कायदा आहे, ज्या कायद्यामध्ये याच्यासाठी एक कलम पाहत आहेत आपल्याला, नियम पाहत आहेत. कोणती कलम आहे? 17A. आता कायदा कोणता आहे? जिल्हा पंचायत एक. याच्यामध्ये रचनेमध्ये काय पाहिलं आपण? 15 पाहिजे त्या हद्दीतील पंचायत समितीच्या, किंवा 15 किंवा एक पंच असेल ते. आणि कोणत्या पद्धतीने ते सदस्य बनतात? 17 पद्धतीने क्रमाक्रमाने. त्याचा कार्यकाळ 1 वर्ष. 1 वर्षाचा कार्यकाळ. अध्यक्ष, उपसभापती सचिव, विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी. आता बघा, आता यांचं जे स्वरूप आहे, स्वरूप काय आहे? नेमकं आहे का काय? हिचं जे स्वरूप आहे, हे जे स्वरूप आहे ते स्वरूप आहे सल्लागार. सल्ला दे. अरे बरोबर आहे ना? सल्लागार म्हणजे काय? सल्ला देणे. सल्ला देणे, सल्ल्याला काय अर्थ आहे? पण आयुष्यात आपण देत राहतो एकामेकाला, आहे ना? मी काय करते? मी सल्ला देते. कोणाला? पंचायत समिती. अरे ग्रामपंचायत आपण काय एक स्ट्रक्चर पाहिलं की बाबा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पाहत असताना आपल्याला खाली काय पाहावं लागतं? ग्रामपंचायत व पंचायत पंचायत समिती समिती आणि शेवटी जिल्हा परिषद जिल्हा परिषद. बघ आता ही समिती पंचायत समितीची आहे. ठीक आहे, तर ही समिती आहे पंचायत समितीला सल्ला देणं कशाबद्दल की बाबा ग्रामपंचायतीसाठी काय करायचं. आणि हे सल्लागार स्वरूपाची समिती पंचायत. मग इथे जेव्हा आपण थोडं तुम्हाला काम पाहायला लागलं, तर काम पाहत असताना हे कार्य स्वरूप कार्य काय? हिचं कार्य एकच असतं. हिच्या नावामध्ये सरपंच समिती आहे ना. मग हे काय करतं, जे त्या हद्दीतील वेगवेगळ्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधायचा. कोऑर्डिनेशन होतं ना, तशा पद्धतीने रेडी करायला हवे. आपापसामध्ये कसं सामंजस्य राहतील याच्याशी संबंधित काम करणं, ग्रामपंचायतींवर नियंत्रण ठेवणं, पंचायत समितीला म्हणजे ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत समितीला काय करता येईल का या संबंधित सल्ला देणं. सल्ला एवढंच नाही तर पंचायत समिती जे तिच्यावर जिल्हा परिषद आहे, जे जिल्हा परिषदचं काम आहे की वेगवेगळ्या योजना राबविणे आणि त्या योजनांची अंमलबजावणी वाटण्यास मग पंचायत समिती करते. आणि त्या अनुषंगानं ही जी सरपंच समिती आहे ती जिल्हा परिषदेला सल्ला देण्याचं तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या विकास संबंधित किंवा ज्या ग्रामपंचायती संबंधित काही योजना असतील तर अशा पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्यास किंवा सल्ला देण्याचं काम ही सरपंच समिती काय
लक्षात घ्या. हो. लक्षात ठेवा. सरपंच समिती पाहता अपेक्षा आहे की तुम्हाला समजले काय करतात. विचार